नमस्कार. आज आपण बनवणार आहोत आप्पे, खोबरा चटणी आणि सांबार. आप्पे बनवण्यासाठी आपण रेशनचे तांदूळ वापरणार आहोत. तुम्हाला जर दुसरे कुठले वापरायचे असले तर तुम्ही वापरू शकता, पण मी रेशनचे वापरलेले आहे. त्यासाठी आपण 2-3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. तांदळात 1 चमचा हरभरा डाळ, 1 चमचा मूग डाळ घातलेली आहे आणि अर्धा चमचा मेथीदाणे घातले आहेत. हे स्वच्छ धुवून 4 ते 5 तास भिजत ठेवले होते. आता आपण याला स्वच्छ धुवून घेऊन मिक्सरमध्ये याचे वाटण करून घेऊ. आता आपले वाटण झाले आहे. आता आपण खोबरा चटणी बनवून घेऊया. ही ओल्या खोबऱ्याची चटणी आहे. त्यात आपण अद्रक, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, खोबरं, शेंगदाणे आणि फुटाणे घातले आहेत. आता आपली चटणी वाटून झाली आहे. त्याला आपण तडका करू. गॅसवर थोडे तेल घालून ठेवू. तेल गरम झाले की 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा हिंग आणि लाल सुक्या मिरच्या आणि 10-12 कढीपत्त्याचे पानं घालूया. आता आपला तडका तयार झाला आहे. तो खोबऱ्याच्या चटणीत घालून घेऊ. आता आपला हा तडका खोबऱ्याच्या चटणीत घातला आहे. तडका एकदम छान झालेला आहे. आता आपण पिठात बारीक चिरलेले 2 कांदे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो घालून घेऊ. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ. वाटल्यानंतर आपले पीठ 5-6 तासासाठी फॉर्मॅट करण्यासाठी ठेवले होते. आता आपल्या पिठाला 6 तास झाले आहे. त्यात आपण चवीनुसार मीठ घालू. मीठ सर्व मिक्स करून घेऊ. आता हे आप्पे करण्यास आपलं मिश्रण रेडी झाले आहे. आपल्याला जेवढे आप्पे करायचे तेवढे दुसऱ्या भांड्यात आपण हे पीठ काढून घेऊ. आपल्याला पाहिजे तेव्हा आप्पे करू शकतो. बाकीचे पीठ झाकून ठेवायचे आहे. त्यात आपण छोटा चमचा खायचा सोडा घातला आहे. सोड्यामुळे एकदम खुसखुशीत आणि फुगून टम्म होतात. त्यामुळे आपल्याला जेव्हा करायचं आहे त्यावेळेसच सोडा घालायचा आहे. गॅसवर आपण पॅन गरम करण्यास ठेवला आहे. त्यात सर्व ह्याच्यात तेल घालून घेऊ. 1-1 थेंब तेल घालू. माझ्याकडे ब्रश नाही म्हणून मी चमच्याने घालत आहे. आता हे तेल सगळीकडे पसरण्यासाठी आपण याला थोडे हलवून घेऊ, म्हणजे सर्व बाजूने तेल लागते. आता आपण यात आप्याचं पीठ घालून घेऊ. सर्व बाजूने तेल लागले आहे. आपल्याकडे ब्रश नसेल तर आपण अशा पद्धतीने तेल सगळीकडे लावून घेऊ शकतो. आता आपण आप्पे पात्रात बनवलेले पीठ घालून घेऊ. मध्यभागी नंतर घालायचं. अगोदर कढईला घालून घ्यायचं. मध्यभागी गरम असल्यामुळे मग ती लवकर करपतात, म्हणून मध्यभागी शेवटी घालायचे आहे. आता आपले सारण घालून झाले आहे. याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवू. यानंतर आपले आप्पे टम्म फुगतात. आता आपण आप्पे झालेत का नाही पाहून घेऊ. वरून त्याला थोडे थोडे तेलाचे थेंब टाकू, म्हणजे दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित भाजून निघतील. आता आपण सर्व आप्पे पलटून घेऊ. खाल्ल्या बाजूने एकदम छान झालेले आहेत. आता सर्व आप्पे आपण पलटून घेऊ. याच्यासाठी जास्त गरम पण ठेवायचं. थोडा वेळ मोठा गॅस, परत छोटा ठेवायचा. नॉर्मल गॅस ठेवायचा, म्हणजे करपत नाहीत. हे सर्व आप्पे पलटी झाल्यानंतर आपण गॅस थोडा वेळ मोठा ठेवू. परत मग मंद गॅसवर करून घेऊ. परत याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवू. आता आपले आप्पे रेडी झाले आहेत. ते आता आपण काढून घेऊ. दोन्ही बाजूनं पण छान सोनेरी रंगापर्यंत भाजून निघाले आहेत. जास्त करपावायचं पण नाही, चवीला छान लागत नाहीत. आता आपले आप्पे काढून घेऊ. खोबऱ्याची चटणी व
सांबारसोबत खायचे आहे. सांबार मी अगोदरच बनवून ठेवले आहे. खोबऱ्याची चटणी पण बनवली आहे. बघा आपल्या आप्प्याला कलर किती छान आला आहे. जास्त करपले पण नाहीत आणि घरच्या साहित्यापासून एकदम टम्म फुगलेले असे आप्पे तयार झाले आहेत. तुम्हाला जर आवडले तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. अगदी कमी साहित्यातून छान आप्पे बनवले आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.